प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग त्यांनी खूपच मस्त दाखवलाय. आजचा म्हणजे 24 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आता एवढं सगळं झाल्यावर हा जीवा या रम्याला समजावून सांगतो. रम्या म्हणत असते, बोल ना जीवा, तुला सहन होईल का तुझं प्रेम दुसऱ्याकडे गेलं तर? जीवा म्हणतो, हे बघ रम्या, मी तुला इथे समजवण्यासाठी आलोय. हे बघ रम्या, तुला तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय मी, तू पार्थ दादाचं लग्न स्वीकार करून घे. पण ती रम्या कशाची ऐकते प्रेक्षकांनो? बापरे, ती अजून त्याला वाटेल तशी बोलते. आणि आता ती जे काही बोलते ना ते ऐकून जीवाला प्रचंड टेन्शन आलंय. रम्या म्हणते, ठीक आहे, तू म्हणतोयस ना तर करते मी एक्सेप्ट. जीवा म्हणतो, काय सांगतेस, बरं झालं ऐकलंस तू माझं, थँक गॉड, थँक्यू सो मच रम्या. आता रम्या म्हणते, पण त्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे जीवा, मग मी सगळं एक्सेप्ट करते. आता जीवा म्हणतो, काय, कुठले प्रश्न? रम्या म्हणते, पार्थचा आवडता रंग कोणता आहे सांग जीवा. जीवा हसतो आणि म्हणतो, अगं काय बोलतेस तू? रम्या म्हणते, सांग ना मला उत्तर दे. आता जीवा म्हणतो, निळा रंग. मग रम्या म्हणते, नाही, त्याला काळा रंग आवडतो. त्याला गर्दी आवडत नाही, त्याला एकांत आवडतो. त्याला समुद्र आवडतो. त्याला जुनी गाणी ऐकायला आवडतात. त्याला माझ्या हातच्या कॉफी शिवाय करमतच नाही. आणि तुला सांगू का जीवा, कच्च्या वांग्याचं भरीत आहे ना, तो माझ्या हातचं आवडीने खातो. आणि भरीताला फोडणी दिलेली आवडत नाही रे त्याला. तुला माहितीये का, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, त्या वस्तूंवर धूळ बसलेली अजिबात त्याला आवडत नाही. त्याला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे रे. रात्री झोपताना थोडं तोंड उघडत ठेवून झोपायची सवय आहे रे त्याची. बापरे, एवढं सगळं त्याच्या आईला पण माहित नसेल. आता रम्या म्हणते, रात्रंदिवस त्याला काय हवं असतं, काय नको असतं ते मला सगळं माहिती आहे. मला सांग जीवा, यातलं त्या नंदिनीला काय कळणार आहे? काहीच नाही. तुला सांगू का, मी आणि पार्थ चालायला एकत्र शिकलोय. आमच्या दोघांची एकत्र पावले पडत आली आहे आतापर्यंत. पण आता सांग, त्याची आणि माझी पावले आता का वेगळी झालीत? आम्ही दोघं एकत्र बोलायला शिकलो, मग माझे शब्द त्याच्यापर्यंत का पोहोचत नाहीये जीवा? अरे काय बोलली प्रेक्षकांनो ही रम्या. आता रम्या पुढे म्हणते, लहानपणीच भातुकलीचा संसार मी पार्थ सोबत मांडलाय रे जीवा. काय सांगू तुला? गोकुळाष्टमीला तर मी माझ्या पार्थची राधा झाले होते रे, आणि तो माझा श्रीकृष्ण. आता हे सगळं आठवतंय रे मला. का विसरेल मी? पार्थ का विसरलंय ही सगळं? मला समजत नाही, पार्थला हे सगळं का आठवायचं नाहीये. काय ना प्रेक्षकांनो, आधी रम्याचं कॅरेक्टर मला जरा वीक वाटत होतं, पण आज जे काय बोललीये ना ती अमेझिंग दाखवलंय तिचं बोलणं. खरंच रम्याचं प्रेम आहे यात शंका नाही. पार्थ पण काय एवढा भाव खातोय कोणास ठाऊक. तिने तर हे लग्न ठरायच्या आधीच त्याला प्रेम कबूल केलं होतं. पण बघूयात पुढे काय काय ट्विस्ट घडतोय. आता रम्या जीवाला म्हणते, जीवा, त्याला या सगळ्या गोष्टीची आठवण दे आणि सांग त्याला समजावून, रम्याशी लग्न कर, नंदिनीशी करू नको. हे असं काय करतो रे जीवा? कर ना माझ्यासाठी एवढं, प्लीज प्लीज कर. अरे अरे, हे लग्न थांबव रे, आणि पार्थला माझ्याशी लग्न करायला कन्व्हिन्स कर. हे बघ माझ्या खऱ्या प्रेमाला तूच न्याय मिळवून देऊ शकतोस. अरे देवा, मी कालच म्हणलं ना प्रेक्षकांनो, या जीवाला घरचं झालं थोडं आणि रम्याने धाडलं घोडं, असं झालंय. आता त्याच्या डोक्याला विनाकारण टेन्शन आलं ना. आता तो तिला पुन्हा समजून सांगतो, अगं असं नाही होणार रम्या. पण रम्या म्हणते, असं काय करतोस रे जीवा? तू कधीतरी कोणावर खरं प्रेम केलं असेल तर तुला त्या प्रेमाची शपथ आहे. मी म्हंटल ना याच्या डोक्याला टेन्शन येणार आहे. आता तसंच झालं. ती इतकी रडायला लागते प्रेक्षकांनो. ती डेस्परेटली प्रेम करते पार्थवर. आता या जीवाला काही उमजेना समजेना. तो त्या रम्याकडे बघतो आणि तिथून निघून जातो. रम्याचे डोळे बरंच काही सांगून गेलेत जीवाला, आणि त्यामुळे जीवा प्रचंड हादरलाय प्रेक्षकांनो. मस्त ऍक्टिंग दाखवली या रम्याची, अमेझिंग. आज बघताना तुम्हाला जाणवेल. टीव्हीवर नक्की बघा ही मालिका. तर आता जीवा एकदम हादरलाय. तो टेन्शन मध्ये खाली आलाय. आता रम्या विचार करते, जीवा तरी तिच्या या गोष्टींचा विचार करून पार्थला समजावून सांगेल. पण आता जीवा मात्र रम्याच्या झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करतच त्याच्या खोलीत चाललाय. त्याला काही सुचेना सुधरेना, काय करावं, कसं करावं. आणि आता त्याच्या लक्षात आलंय की या सगळ्या गोष्टीचं सिरियसनेस किती आहे. जीवा विचार करतो, बापरे, हे काय होऊन बसलं? सगळ्याच गुंता होऊन बसलेला आहे. मी रम्याशी बोलायला गेलो खरं, पण ती ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. आता कळलं मला दादा इतका टेन्शन मध्ये काय आहे. बापरे, रम्याला समजून सांगावं तर कसं सांगावं, काही सुचतच नाहीये. आता जीवाला इतकं टेन्शन आलंय ना की विचारू नका. आता पुढे बघा काय घडलंय. आजचा भाग ना त्यांनी खरंच खूप छान दाखवलाय. आता पहाट झालीये. नंदिनीचे आई वडील मंदिरामध्ये लग्नपत्रिका ठेवायसाठी आलेत. आता सगळ्यात आधी आपण देवालाच पत्रिका देतो ना लग्न ठरल्यावर. अगदी त्याचप्रमाणे नंदिनीचे आई वडील त्यांच्या मुलीचं म्हणजे नंदिनीचं लग्न ठरलंय म्हणून पत्रिका द्यायला आलेत मंदिरामध्ये. आणि नंदिनीचे वडील प्रार्थना करतायत की देवी, आजपर्यंत मी माझ्या मुलीसाठी काही मागितलं नाही, पण आता मी माझ्या मुलीसाठी
मी चांगला संसार मागतोय, माझ्या मुलीसाठी योग्य मुलाची मी निवड करत होतो, आता योग्य मुलगा मिळालाय, माझ्या मुलीच्या पाठीशी राहा देवा आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. पण आता इकडे काव्या सुद्धा पत्रिका घेऊन बसली आहे आणि विचार करते, अरे सकाळपासून ही पत्रिका वाचते पण माझं मनच भरत नाहीये. चला काव्या, आता वाटणं सुरू वाचणं बंद असं म्हणून ती तिच्या वडिलांना फोन लावते. तेव्हा तिचे वडील म्हणतात, काय ग काव्या, काय म्हणतेस? काव्या म्हणते, अहो बाबा तुम्ही मंदिरात ठेवली की नाही पत्रिका? तिचे बाबा म्हणतात, अगं ठेवलीये की. काव्या म्हणते, बरं झालं, आता मी माझ्या कामाला मोकळी. आता तिचे बाबा विचारतात, तुझं कसलं काम ग? आता काव्या म्हणते, असं काय करता बाबा, अहो माझ्या ताईच्या लग्नाची पत्रिका माझ्या मैत्रिणींना नको का द्यायला? माझ्या मैत्रिणींना बोलवायचंय ना बाबा मला. तिचे बाबा म्हणतात, किती उत्साह आहे तुमच्या सगळ्यांचा. आता काव्या म्हणते, अरे म्हणजे काय बाबा, 2 दिवसावर लग्न आलंय आणि त्यातनं लग्न नाशिकलाय, आता तिकडे जाणं, तिकडे सगळं तयारी करणं, माझ्या मैत्रिणींना मला सांगावं लागेल ना. आणि मैत्रिणींना सांगणारे मी आहे, नका आणू पण मदतीला या. बाबा किती काम आहेत, चला बरं मी फोन ठेवते, आता मला आजच सगळ्या पत्रिका वाचायच्या आहेत. मग आता पुढे तिचे बाबा विचारतात की तू देवघरामध्ये पत्रिका ठेवलीस का? मग काव्या म्हणते, नाही बाबा मी कुठे ठेवली, ती तर ताईने ठेवली, ताईचं लग्न आहे ना. आता नंदिनीचे वडील म्हणतात की बेटा तू पण ठेव पत्रिका, अगं आपल्या घरातलं पहिलं शुभ कार्य आहे ना, पत्रिका ठेवून दे तिथे देवाजवळ आणि पार्थ नंदिनीच्या लग्नासाठी शुभ आशीर्वाद माग देवाकडे. काव्या ठीक आहे असं म्हणते आणि लगेच तिच्या वडिलांच्या आदेशाची अंमलबजावणी करते. आता देवी पुढे ती पत्रिका ठेवते आणि खूप खुश असते ती. प्रेक्षकांनो, मजा येणार आहे बघायला की नेमकं या जोड्या कशा आणि का बदलल्या. आता जोड्या तर बदलणार आहे प्रेक्षकांनो, मालिकेची थीमच तशी आहे. काव्या देवाजवळ ती पत्रिका ठेवते आणि हात जोडून नमस्कार करते आणि तिच्या वडिलांचा फोन चालू आहे बरं का. आता ती लगेच तिच्या वडिलांना सांगते सुद्धा की बाबा ठेवली पत्रिका आणि आशीर्वाद पण मागितलाय, आता बाकीच्या पत्रिका वाटू ना माझ्या मैत्रिणींना. तिचे बाबा म्हणतात, हो आता तू पत्रिका वाटायला मोकळी, असं म्हणून तेही फोन ठेवून देतात. आता नंदिनीचे आई वडील खुश आहेत पण का कोण जाणे, काव्याला काहीतरी टेन्शन आलंय. आता ती देवीजवळ प्रार्थना करते, देवी आई आमच्या नंदिनी ताईचं लग्न निर्विघ्नपणे आणि धूमधडाक्यात पार पडू देत. माझ्या ताईला आणि पार्थला कायम खुश ठेव, कारण ते खुश असले तर माझ्या जीवाला पण आनंद मिळेल. असं ती डबल मिनिंग बोललेली आहे. आता जीवा म्हणजे कोण हे तुम्हाला कळलंच असेल, तर घरात असं बोलू नये म्हणून ती असं बोलली. तुम्हाला समजलं ना प्रेक्षकांनो? झालं तर मग आवडला असेल आजचा रिव्ह्यू ऐकायला किंवा आवडत असेल तर प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका. ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. रम्या आता वेड्या पिशासारखंच वागतीये. खरं तर प्रेक्षकांनो तिला दवाखान्यात दाखवायची खूप गरज आहे. आता रम्या विचार करते, मी सगळ्यांना सांगून झालंय, जीवालाही सांगितलं, पार्थला माझं प्रेम का कळत नाहीये, का त्याला दिसत नाहीये माझं प्रेम, सतत त्याला ती नंदिनी डोळ्यासमोर हवी असते. मी काय करू आता आता कसं करू, मी कसं पार्थला माझ्याकडे वळवू, आता मला काही ना काही करावंच लागेल. त्या नंदिनीला सांगून बघते. तिच्या डोक्यात आता आयडियाची कल्पना आली आहे. त्या नंदिनीला सांगावंच लागेल पार्थचं माझ्यावर किती प्रेम आहे. आता तिला सांगावंच लागेल की तिचा होणारा नवरा दुसऱ्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो म्हटल्यावर ती हे लग्न मोडणारच. ती माझ्यावर विश्वास ठेवेलच आणि तिला विश्वास ठेवावाच लागेल. मग नंदिनी या लग्नाला नकार देणार म्हणजे देणार. आता मजा येईल. निदान ती नंदिनी एक दिवस तरी हे लग्न पुढे ढकलेल ना विचार करण्यासाठी. आता मला चालेल हे, असं म्हणून ती सफरचंद खात असते बका आणि मग म्हणत असते, आता मला कन्व्हिन्स करायसाठी पार्थला एक दिवस जास्तीचा मिळेल. नंदिनी आय एम कमिंग असं म्हणून ती चाकूला असं बघते आणि लगेच ती पोहोचली पण नंदिनीकडे बरं का. अशी काय मंजुलिका सारखी ऍक्टिंग करते कोणाच ठाऊक, भीतीच वाटते मला हिची प्रेक्षकांनो. आता ती नंदिनीकडे पोहोचते तेव्हा नंदिनी कामात असते पण रम्याला बघून ती खुश होते आणि म्हणते, अरे अच्छा रम्या तुम्ही इथे कशा आहात आणि अचानक इकडे कशा काय तुम्ही? रम्या म्हणते, अगं काही नाही, तू पार्थ सोबत म्हणजे पार्थने मला सांगितलं की खूप छान काम करतेस तू, म्हणून आले सहज इथे आश्रमामध्ये तुला बघायला. सहजच ग, भेटायचं होतं तुला म्हणून आले. आता नंदिनी म्हणते, ताई एक कॉफी सांगा ना. आता नंदिनी तिची छान सरबराई करते बरं का. आता रम्या म्हणते, काय छान आहे ग तुझं सगळं, खूप डेडिकेटेड आहेस तू आणि तुझा तो व्हिडिओ पण बघितला बघ मी. नंदिनी म्हणते, माझा कोणता व्हिडिओ बघितलास तू? आता रम्या पर्समधनं तिचा मोबाईल काढते आणि तिला तो लग्नाचा व्हिडिओ दाखवते. तो नाही का सुरुवातीला दाखवला होता त्यांनी पहिल्या भागातच, नंदिनीने ते लग्न मोडलं आणि तिच्या मैत्रिणीचं लग्न लावून दिलं त्या माणसाशी. आता तो व्हिडिओ बघून नंदिनी म्हणते, अच्छा हा व्हिडिओ तर.
अगं रम्या, ही ना माझी मैत्रीण आहे. तिच्या लग्नात जरा झाला होता प्रॉब्लेम, तो मी सोडवला. आता रम्या म्हणते, "बरं, बरं. मग त्या दुसऱ्या मुलीचं काय झालं गं? तिचं लग्न तर मोडलं असेल ना?" आता असं बोलल्यानंतर या नंदिनीला जरा टेन्शनच येतं. ही अशा काय आविर्भावात बोलतेय म्हणून. नंदिनी घाबरते. पण आता रम्या म्हणते, "अगं तसं नाही गं. म्हणजे त्या दुसऱ्या मुलीने पण स्वप्न बघितले असतील ना. त्या मुलीला पण संसार करायचाच असेल. तुझ्यामुळे तिचा संसार मोडला गं. म्हणजे त्या दुसऱ्या मुलीसाठी तो दिवस काळा दिवस ठरला असेल ना, तू तिचं लग्न मोडलंस म्हणून." नंदिनी म्हणते, "अगं रम्या, काय आहे ना, ज्या दोन माणसांचं एकमेकांवर प्रेमच नाहीये, त्या दोन माणसांचं लग्न होण्यापेक्षा जे दोन माणसं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, अशा माणसांचं लग्न होणं चांगलं नाही का रम्या?" आता रम्या ते ऐकून न ऐकल्यासारखं करते हं. आता नंदिनी म्हणते, "अगं खरं तर या गोष्टीचा माझा आग्रहच आहे असं समज. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायला हवं, कारण ते दोन व्यक्तीच एकमेकांना पूर्ण करतात ना." रम्या म्हणते, "हो ग नंदिनी, हे बरोबर बोललीस तू. पण हे तुझ्या आयुष्यात झालं तर काय करशील तू?" बापरे, आता त्या नंदिनीला डबल टेन्शन आलंय. अशी काय बोलते ही बाई. आता रम्या म्हणते, "अगं म्हणजे ज्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केलंच नाही, त्या दोघांनी कशाला लग्न करायचं? नाही म्हणजे ज्या दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवलाय, ज्यांचे एकमेकांवर प्रेम आहे, त्यांनी लग्न करायला हवं ना." "नाही नंदिनी, तू आत्ताच हे बोललीस की नाही? बोलली ना तू?" नंदिनी म्हणते, "हो बोलले मी." रम्या म्हणते, "अगं मग तुझं आणि पार्थचं कुठे एकमेकांवर प्रेम आहे? अगं पार्थचं माझ्यावर प्रेम आहे, तुझ्यावर नाहीये. अगं पार्थ माझ्यावर खूप खूप प्रेम करतो." अरे देवा, आता असं ऐकल्यावर त्या नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. रम्या म्हणते, "अगं लग्न पण आमच्या दोघांचं व्हायला हवं ना नंदिनी." अरे देवा, ती नंदिनी पांढरी पिवळी पडली आता प्रेक्षकांनो. बरं आता एवढंच नाही, आता म्हणजे ही नंदिनी आणि रम्या दोघी समोरासमोर आल्याच, पण आता वसू आत्या आणि नंदिनीचे आई वडील पण समोरासमोर आलेत. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की आजचा एपिसोड खूप खतरनाक आहे आणि जबरदस्त सुद्धा. नंदिनी आता निशब्द झालीये रम्या पुढे, पण तिने एवढं सडेतोड उत्तर दिलंय ना रम्याला, कारण हे प्रोमो मध्ये दाखवलंय जो मी बघितला होता. आता सांगते पुढे काय घडलंय. नंदिनीचे आई वडील घरी यायला निघालेले असताना वसू आत्या अचानक त्यांना मंदिराच्या त्या फुलावाल्याच्या तिथे दिसतात. आता त्या वसू आत्या त्यांना बघतात, त्या वसू आत्याला बघतात. त्या नंदिनीच्या वडिलांना आधीच टेन्शन येते या बाईला बघून. आता ते बघतच राहतात वसू आत्याकडे. तेव्हा वसू आत्या म्हणतात, "तुम्ही दोघं इथे देवळामध्ये लग्नाची पत्रिका ठेवायला आला होतात वाटतं." आता नंदिनीचे वडील म्हणतात की हो. आता वसू आत्या त्या नंदिनीच्या आईला म्हणतात, "काय ग शारदा, लग्नाची गाठ विश्वासाने बांधली जाते ना. जेव्हा लग्न ठरतं तेव्हा दोन घरामध्ये कुठलाही आड पडदा ठेवला जात नाही का रे धनंजय? बरोबर बोलते ना मी?" आता हे दोघे जण नुसतं पाहतच राहतात त्या बाईकडे. मग आता वसू आत्या म्हणतात, "विक्रम आणि मानिनी या दोघांनी तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपून ठेवल्या आहेत." आता त्या शारदाताई आणि ते धनंजय एकमेकांकडे बघतच राहतात. पण ते धनंजय म्हणतात, "असं का बोलताय तुम्ही वसुताई? काय झालंय? काय लपवलंय त्यांनी आमच्यापासनं?" मग आता वसू आत्या म्हणतात, "मला काही सांगायचं नाहीये तुम्हाला, पण महत्वाची गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही हे तुम्हाला सांगायचंय. काय रे धनंजय, माझ्या संसाराचं वाटोळं केलंस तू, तुझं मन भरलं नाही वाटतं, म्हणून आता माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालायस का? माझ्या रम्याच्या आयुष्याचं?" आता त्यांना काही समजे नाही बाई काय बोलू लागली. ते म्हणतात, "आओ ताई, काय बोलताय तुम्ही हे? मला काही समजत नाहीये." मग आता वसू आत्या स्पष्ट सांगतात, "माझ्या रम्याचं पार्थवर जीवापाड प्रेम आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न, तुमच्या नंदिनीचं लग्न पार्थशी ठरवलंच कसं काय? तुमची मुलगी महत्वाची आहे ना तुम्हाला, तशी मला नाही का माझी मुलगी महत्वाची? माझ्या मुलीच्या जुन्या जखमा भरल्या नाही, माझ्या जखमा भरल्याने आणि तू नवीन घाव द्यायला तयार झाला का रे धनंजय? तुला शेवटची वॉर्निंग देते मी. नंदिनीचं लग्न मोड, नाहीतर मग तुमची पोरगी आहे आणि मी आहे. एक गोष्ट विसरू नका तुम्ही, लग्नानंतर ती ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घरामध्ये मी सुद्धा राहते, विसरू नका." अरे बाप, खुल्लम खुल्ला धमकी दिली आता त्या वसू आत्याने. आता जर का तू तुझ्या मुलीचं लग्न पार्थशी लावलंस तर बघ, तू स्वतःहून नंदिनीचं लग्न मोड पार्थ सोबत. नाहीतर आजच या देवळामध्ये तू तिच्यासाठी आशीर्वाद मागायला आला होता ना, तसंच उद्या तिच्या आयुष्यातलं दुःख सहन न झाल्यामुळे याच देवळामध्ये डोकं आपटायला येशील तू धनंजय, सांगून ठेवते मी तुला. आता त्या आईवडिलांच्या जीवाला काय वाटेल प्रेक्षकांनो, तुम्हीच सांगा मला. अरे बापरे, भारी तमाशा आहे या मालिकेमध्ये, मजा येते बघायला. आता बघा इकडे नंदिनीला पण टेन्शन आलंय. आता काय उत्तर द्यावं त्या पोरीला, रम्याला काही समजे ना तिला. आता रम्या त्या नंदिनीला सांगत असते, "हे बघ नंदिनी, मी तुला खरं सांगते, अगं लहानपणापासून आमचं एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे ग. अगं पार्थ खूप जीवापाड प्रेम करतो माझ्यावर."
पण फक्त ना पार्थ बोलून दाखवत नाहीये ग मला, माझ्याकडे पुरावे आहेत या सगळ्याचे. हे बघ माझ्याकडे लेटर आहे. पार्थने मला आय लव्ह यू टू असं लिहून दिलेलं आहे स्वतः बघ. अरे प्रेक्षकांनो, एवढं सगळं क्लिअर झाल्यावर पण अक्षरशः रम्या स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलते नंदिनीशी, असं नाही वाटत आहे का? आता नंदिनीने ते लेटर वाचलंय, पण नंदिनी अतिशय हुशार आणि चतुर मुलगी आहे प्रेक्षकांनो. ती रम्याच्या बोलण्याला भुली पडत नाही. रम्या पुढे नंदिनीला ते सगळं दाखवून म्हणते, बघ बघ नंदिनी, आम्ही प्रेमाच्या सगळ्या सीमा ओलांडल्यात आणि आम्ही प्रेमाच्या नात्यात खूप पुढे गेलोय. थांब, अजून दाखवते तुला. हे बघ, हे मंगळसूत्र पार्थनेच माझ्या गळ्यात घातलेलं. नंदिनी, पार्थचं सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम आहे. सांग आता, करायचंय तुला पार्थशी लग्न? आता ती नंदिनी उद्या तिला खूप छान उत्तर देते की मी पार्थची सुद्धा बाजू ऐकणार. पार्थ माझ्याशी खोटं बोलतील असं होणारच नाहीये. हा भाग त्यांनी इथेच संपवलाय प्रेक्षकांनो. आणि पुढच्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनीचे वडील विक्रमला सांगतात की मी पार्थ आणि नंदिनीचं लग्न मोडतोय, कारण माझी मुलगी तुझ्या घरात सून म्हणून नांदूच शकत नाही. आता बघा प्रेक्षकांनो, काव्याला कोणीतरी सांगितलंय की तिचं आणि जीवाचं लग्न होणार नाही. कदाचित तिथे कोणी भविष्य वगैरे सांगितलं असावं या दोघांना. आता पुढे बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो. काय ट्विस्ट दाखवत आहे मालिकेमध्ये, एकावर एक मजा येणार आहे बघायला. तुम्हालाही आवडत असेल या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला आपल्या चॅनलवर, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात आता उद्या पुन्हा या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग आवडल्यास कमेंट नक्की करा. धन्यवाद.